पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आज झाली फुलोरी हवा, होई लुक लुक मनी काजवा, भासतो रोजचा चांदवा, कानवा नवा निघाली नवाला जवा, सूर हा कोवळा ताल वेडा खुळा, आज माझ्या मनी जागला, नाद हा वेगळा अन तुझा हा लळा, आज माझ्या मनाला लागला, सूर हा कोवळा माझ्या मनी जागला, नाद हा वेगळा माझ्या मनाला लागला. राघवा, आनंदी, तुम्ही पण आराम करा बाळांनो. थकून आला असाल ना, मी पण पडते जरा, खूप त्रास होतोय मला पण. आनंदी, चल आतमध्ये आराम कर. दमली असशील ना प्रवासाने. काय झालं? चल आराम कर. मला सांग, काय काय मजा केली ग तिकडे? सांग ना. ते खूप प्रवास झालाय, थोडं दमाला होतंय. वर्षाताई, जाऊन आराम करते. मेरी बिल्ली और मुझसे ही म्याव. आनंदी, काय ग, खूप काय काय घडलेलं दिसतंय तिकडे. वर्षाताई, सांग ना. लाजतीस कसली? अगं लाजतीस काय? आनंदी, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. सांग ना, काय झालं, सांग ना. हनीमून मानवलाय वाटतं. आत्ता खरं तर माझ्या राघवचा संसार सुरू झाला. आनंदी, आनंदी, काय लाजते? सांग ना. त्या लाजात तुम्ही पण खरंच मला. अगं आनंदी, बघितलंस रमा, चिंगीला आनंदीने कसं सांभाळलं ते. चिंगीच काय, आपल्या संपूर्ण घराला आनंदी खूप छानरित्या सांभाळते. तू गेल्यानंतर आपल्या घराची घडी पूर्ण बिस्कटली होती. आनंदीने ती खूप छान बसवली. आता तू गेल्यानंतर मी एकटा पडलो होतो, पण आनंदीने मला खूप छान साथ दिली. आता अर्थात मला असं दुःखात बघून तुलाही त्रासच होत असणार ना, पण का सतत आपण दुःख कवटाळून राहायचं? आयुष्य खूप आनंदाने जगता यावं यासाठी कारणं शोधता आली पाहिजेत. हे सगळं दुःख मागे टाकून पुढे चालत राहायला पाहिजे, हो ना? मलाही आनंदी राहण्याचा हक्क आहे ना, आणि मला पूर्ण विश्वास आहे की मला आनंदी बघून तुलाही आनंद होणारच. मला हेच तुला सांगायचं रमा की मला तर ते जमायला लागलंय. म्हणजे त्या सगळ्या गोष्टी मागे सारून आयुष्य पुन्हा नव्याने जगण्याचा मी प्रयत्न करतोय आणि मला जमतंय. नको काळजी करूस. मी आता तुला कधीच दुःखी नाही दिसणार. मी तुला हसत दिसेल. मी आता कायम आनंदात राहीन. अहो,
गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हो, खूप उशीर झालाय. उठा बरं. कॉफी तुमच्यासाठी. कॉफी थंड होईल. माझ्यासाठीच आणलीस तू? तुझी कॉफी कुठे आहे? छान झाली. तुमच्यासारखी जमली. माझ्यापेक्षा बेटर झाली. आनंदी, आपल्या दोघांमध्ये आता ह्या उशीचं काही काम आहे? आनंदी, हा क्षण मला, हा सहवास मला आयुष्यभरासाठी हवा आहे. नाही रे राघवा, अरे माझं आहे रे ते चॉकलेट मिल्क. मला पण घ्यायचं. माझं चॉकलेट मिल्क ही घेते. अरे दादा, आनंदी कुठे आहात तुम्ही? या बाहेर लवकर. हे पण आयुष्यभरच राहणार आहे. आवडी ना तुम्ही बाहेर. हा बरोबर आहे. एवढे फिरून आल्यानंतर ह्यांना सुद्धा वेळ द्यावा लागणारच आहे. ते चांगलं नाही झालं. मी अरे तो कप फुटायचा तुमच्या भांडणात. चिंगी बाळा, आपण समजूतदार आहोत की नाही? हा म्हणजे मी हट्टी आहे असं म्हणायचंय तुला वर्षा? अगं मग तू ऐक ना. शाळेचं बरं निमित्त सांग. कसं उशीर होणार? हा, जादू, हे तुझ्यासाठी चॉकलेट मिल्क. आणि तुला माहितीये काय गंमत? भरपूर चॉकलेट घातलंय मी. पी. आनंदी, यासाठी मी हाका मारत होते. हे या दोघींना हँडल करणं ना माझ्या ताकदीच्या बाहेर आहे बाई. दमले मी या दोघींना 2 दिवस हँडल करून. आनंदी खरंच. पण तुम्ही खूप छान सांभाळलं तिला. आणि आल्यावर ओरडा पण खाल्लाय. ते जरा रागाच्या भरात झालं त्यांच्याकडून. वर्षाताई, सॉरी. अगं गंमत करते मी. पण खरं तर मी रागवायला हवं तुमच्यावर. का? काय झालं? काय ग, वाजलेत किती? हा, आई उठून आली, चिंगी तयार झालीये, तरी सुद्धा तुम्ही अजून आतमध्येच. तुम्हाला उठायला जरा जास्तच उशीर होत नाहीये का? वर्षा, उठू दे ना उशिरा. काय त्यांना युद्धावर जायचंय का? उगाच आपल्या का बस. राघवा, काय रे बाळा, झाली का झोप? हो. चिंगी, आवडलं तुझं? बाबा मी रेडी आहे. पण एक सांगू का? बोल बोल. बाबा ते स्कूलमध्ये थोडं सांगशील का तू? का मी तुझ्यासोबत फिरायला आलेले, मग मला थोडा कमी ओढा बसेल ना. चिंगीवाळा, बाबांना खोटं बोलायला सांगशील तू? थोडंसं खोटं, थोडंसं. कधी कधी आपल्याकडून चुका होतात, बरोबर? मग त्या लपवण्यासाठी आपण खोटं बोलतो. आपल्याला वाटतं की आपण जे खोटं बोलतोय ते समोरच्याला खरं वाटतंय, पण खरं तर आपण स्वतःलाच फसवत असतो. खोटं बोलल्यामुळे कदाचित सगळं सोपं होऊ शकतं, पण सतत खोटं बोललं ना की त्याची सवय लागते, आणि खूप वाईट सवय ती. चिंगी बाळा, चुकली आहेस ना तू. खोटं बोलून शाळेत गेली नाहीयेस तू, बरोबर? आणि ओरडा तर खाल्लाच पाहिजे, आणि बाई शिक्षा देतील ती भोगली पण पाहिजे. सॉरी आनंदी, मी खोटं नाही बोलणार. बाबा निघूया का आता? उशीर होतोय ना. हो,
निघूया ना. मी बाहेर थांबलोय मी. ये. छान आहे, छान झालं ना सगळं. ते चॉकलेट मिल्क वगैरे पिऊन लहान मुलांसारखं झालं ना. हा, मन भरलं. आता हे जे काय सगळं पडलंय ना ते मी घासून देते, तुम्हाला पुसून दे, मी जागेवर लावते. पाहायचं मला उभं. काय फक्त बसून पुसायचं तर आहे काय आई? आनंदी, तिकडे पास्ता खायला मिळाला नाही ना, पण पास्ता खायची खूप इच्छा होते. तेव्हा आज दुपारी तू जेवण बनवू नकोस, आपण दोघे पास्ता खायला चाललो. पण तुमची महत्वाची केस होती ना, त्याचं काम बाकी असेल. आणि ते माझ्या असिस्टंटला लावलं ना मी कामाला, तो करतोय त्यावर काम. आणि मी उद्या जाणार आहे ऑफिसला. आज मॅडमच्या शाळेचं प्रकरण पण विसरायचं, पण दुपारी जातो हे नक्की. जेवण बनवू नकोस नक्की. बाबा किती बोलता तुम्ही दोघं जण. चल ना, आधीच उशीर झालाय, आणखीन ओरडा बसेल. ठीक आहे ठीक आहे. टाटा. बटाटा. हे बघ वर्षा, बघ है ना. आई, काय ग? दुपारच्या जेवणात काय बनवू सांगा, तेच बनवते आज. काय मला म्हातारीला तुझे देशील ते काही दे. वर्षाताई, तुम्ही सांगा काय करू. अगं तुम्ही दोघं 2 दिवस बाहेरचं खाऊन कंटाळला असाल ना, मग तुम्हाला दोघांना काय खावंसं वाटतंय ना ते कर, खाऊ आम्ही. हा, हे म्हणाले. काय म्हणाला? म्हणाले की दुपारी आपण बाहेर जाऊयात जेवायला. जेवायला म्हणजे असं पास्ता खायला जाऊया म्हणे. अच्छा, म्हणून विचारतेस का तू की तुम्हाला काय हवंय जेवायला म्हणून? आम्हाला काय, आम्हाला बनव बाई नेहमीच डाळ भात भाजी चपाती कढी लोणचं पापड शिरा थातूर मातूर घरचं काय ते. किमान विचारायचंच तरी ना, आई येता का पास्ता खायला? कोण नेणार म्हणा आम्हाला पास्ता खायला ग बाई. माझं तर वयच गेलं पास्ता खायचं वर्षा. तुझं तरी आहे, अजून लहान आहेस, अनेक वर्ष तू पास्ता खाशील, मला कोण खाऊ घालणार पास्ता? आनंदी, तुला जे हवं ना ते बनव. तू जे बनवशील ना मुकाट्याने खाऊ बाई आम्ही, हो की नाही आई? हो ग बाळा. हा, तसं नाही ताई. आई, वाईट वाटून नका घेऊ तुम्ही. एक काम करूयात, आपण सगळेजण जाऊयात, चिंगीला शाळेतनं घेऊयात आणि तसंच पुढे जाऊयात, सगळेजण जाऊयात पास्ता खायला. मी फोन करते, थांबा यांना. कुठे चाललीस? अगं गंमत करत होतो आम्ही. काय चाललीस लगेच फोन करायला, हो की नाही आई? नाही ग बाई, आम्हाला नाही यायचं पास्ता खायला. माझे गुडघे नाही म्हणतायत नको पास्ता. आम्ही बसतो घरामध्ये, तुम्ही मस्त फिरून या, पास्ता खाऊन या. हे बघ आनंदी, तुमच्यात जे नातं फुलतंय ना बाळा, ते आणखी फुलू दे. हा, ऐकलंस ना मी काय म्हणते ते? नातं आणखी फुलू दे. बाई ग देवा. गणपती बाप्पा, माझ्या राघवला तर माझ्या पाशातून सोडवलंच, हे बरं केलंस रे बाबा. आता माझ्या पोराचा संसार असा फुलू दे, फळू दे. तुझी कृपा अशीच राहू दे रे देवा.
काय बघताय टाका माका? करा नमस्कार करा, त्याच्या कृपेनेच होणार आहे सगळं. अहो तुम्ही ना माझं ऐकतच नाही आहात. आता तुला यातलं काय कळतं? त्यापेक्षा मी खाली जाऊन टॅक्सीच पकडतो. हा, आणि मग टॅक्सी नाही मिळाली की चिडचिड करणार, मग बीपी वाढवून घेणार आणि मग डॉक्टरांकडे फॉलोअप साठी जाणार. त्यापेक्षा यात बघा ना, बघा जरा. बघा काय बघा. अरे यात 15 कॅब दिसत आहेत. सगळ्या बुक झाल्या तर किती पैसे लागतील आपल्याला? अहो असं नसतो. हे बघा, ही जी मोठी टॅक्सी दिसतेय ना, हा ती आपल्याकडे येणार आहे आणि बाकीच्या टॅक्स्या आपल्याकडे येणार नाहीयेत, असं असतं. करा आता बुक. अरे ते आधीच पैसे मागतायत, आता आधी पैसे कसे द्यायचे? हो असं नसतो. मला अनिताने सांगितलंय पैसे नंतर द्यायचे असतात. हा, आणि समजा रस्त्यात मध्येच उतरवलं तर? उतरा म्हणाले, आपलं रिपीट सुरू ना मग. हो बाबा बरं वाटतंय ना? काय झालं? नाही आज मला बरं वाटतंय, पण ह्याच्यामुळे माझं बीपी वाढणार आहे. अहो मी का तुमचं बीपी वाढवेन? काहीतरी काय सांगताय तुम्ही त्याला? राघव तू ये आत, ये बस इथे, बस. काय झालंय? अरे काय आहे ना, ह्यांना फॉलोअप साठी डॉक्टरांकडे जायचंय, त्यासाठी टॅक्सी बुक करायची. पण बुक करता येत नाही ते सांग ना. अहो मला येते सगळं, मला व्यवस्थित येते सगळं. राघव मला एक सांग, मला मोबाईल वापरता येतो की नाही? हा, मी चिंगीला व्हॉइस नोट पाठवते की नाही? पाठवते. बघा मला सगळं येतं, तुम्हाला फक्त येत नाही. अहो जग किती पुढे गेलंय आता. ते टॅक्सीला असा हात करून थांबवण्यापेक्षा हे बरं आहे ना. काय बरं आहे? अरे त्या वरच्या देशमुखांच्या अनितांनी काहीतरी शिकवलंय, ही आपला हट्ट पुरवून घेते. आता बघ मला सांग, हे बघ हे 700 रुपये मागतायत. आता एवढे पैसे द्यायचे का? बरं हे ऍप तर असं विचित्र आहे ना, ह्याच्यात मध्ये टॅक्सी बुकच होत नाहीये. अहो असं नाहीये, तुम्ही ना काही ऐकतच नाही आहात. अगं तू ना अर्धवट सांगतेस मला. नाही तसं नाहीये काही, मी बरोबर सांगते तुम्हाला. ऐका मी काय म्हणतो, ठीक आहे हे जे ऍप आहे ना ते कसं वापरतं ते मी नंतर तुम्हाला सांगतो, शिकवेन मी नंतर. तुम्हाला दवाखान्यात जायचंय ना, मी घेऊन चलतो, गाडी काढतो मी आपली. पण नक्की ऍप शिकव मला. शिकवेन. चला लवकर आवरायला घ्या, मी फाईल वगैरे घेते सगळी. आणि ना चिंगीने सांगितलंय की तिने आनंदीला शिकवलंय कशी टॅक्सी बुक करायची. मी विचारेन आनंदीला. आनंदीला सांगून बसलो मी पास्ता खायला जायचंय. आता काय वेळेत जाऊ शकणार नाही मी. आनंदी काय जेवण बनवलंयस बाळा तू? 3 दिवस तू नव्हतीस ना. या वर्षांनी बाहेरचं जेवण मागवलं ग, काय सांगू तुला. काय तुला बाहेरचं जेवायची हौस होती ते सांग ना तिला. आनंदी मला पोहे आणि उपमा छान बनवता येतो की नाही सांग ना हिला. मग हो आई, हे मात्र खरंय, चांगलं बनवतात त्या. पोहे आणि उपमा छान बनवते ना ते. मम्मी जेवणाच्या वेळेला उपमा आणि पोहेच खात जाईल ना. सुरुवात करते मी आजपासून. मला जे बेस्ट येतं ना ते मी करून घातलं तुला. जेवणाची चव नव्हती ना, जेवणाच्या वेळेला जेवणच लागतं. मग जेवणाच्या वेळेला जेवण मागून वाढलं ना तुला. थांबा. अहो हा आनंदी, कधी येणार आहात तुम्ही? अरे नाही मला थोडासा वेळ लागेल. काय झालंय की ते बाबांना मी दवाखान्यात घेऊन चाललोय. का, काय झालं? घाबरण्याचं कारण नाहीये, ते रुटीन चेकअप साठी. हा बरं तू तयार राहा. अगं मी येतोय लगेच. अगं ते ठेव कधी ते. बसा बाबा. घरी फोन केला होतास? चांगलंय. आता तरी जबाबदारी कळते की घरी फोन करून सांगायचं असतं. चल. वा एवढं चविष्ट जेवण ग आनंदी. बोट पण खाऊशी वाटत. आनंदी फक्त पोट नाही मन सुद्धा भरलंय. हा अजून काही वाढू? बस.
बरं नदातच नको नको ग, उचलते मी. हा विसळून पण ठेवते बाळा. वर्षा ठेव आणि विसळ. अगं मला ना उभ्या उभ्या माझे गुडघे दुखतात, तेवढं धुवून ठेव. मी आलेच ग. आई 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 थांब, आई थांबा.